बाबूराव महालिंगे रिपाईचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे, आठवले गटाचा। मी धाराशिव, बीड आणि लातूर या मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आणि मी स्वतः मतदार आहे आणि 2 टर्म मी नगरसेवक नगराध्यक्ष राहिलेला आहे। परंतु माझे राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी मला फोन करून असं सांगितलं की आपण महायुतीला पाठिंबा दिलेला आहे, आपली महायुती आहे, आपला घटक पक्ष म्हणून रिपाई महायुतीच्या सोबत आहे, तरी मिलिंद तू दिलेला अर्ज परत घे असं मला पक्षाचा आदेश आला आणि त्या आदेशाचं मी पालन करून आज उमेदवारी अर्ज मी वापस घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर या राज्याचे मंत्री अतुल सावे साहेब यांनी पण मला फोन केला आणि सांगितला की तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अर्ज परत घ्या, आपली महायुती आहे। आणि माजी मंत्री संजय बनसोडे साहेब यांनी पण मला सांगितलं की उमेदवारीच्या बाबतीत आपली महायुती आहे, तुम्ही परत घ्या। मग त्यामध्ये रामचंद्र तिरुके साहेब आता सोबत आहेत, त्यांनी असतील, या सर्वांनी सांगितलं। आणि युतीचा धर्म, महायुतीचा धर्म पाळण्यासाठी आणि पक्षाचा एकनिष्ठ मी कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्यामुळं मला पक्षाचा आदेश पाळावाच लागतंय। आणि माझे राष्ट्रीय नेते, मी पॅंथरच्या चळवळीपासून मी आठवले साहेबाच्या सोबत आहे, म्हणून येणाऱ्या काळामध्ये महायुती मजबूत करण्यासाठी मी अर्ज परत घेतलेला आणि येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय महायुतीचे उमेदवार बसवराजजी पाटील हे उमेदवार आहेत, त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व रिपब्लिकन पक्षाच्या सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या सर्वांना मी स्वतः फिरणार आहे 3 जिल्ह्यामध्ये आणि जास्तीत जास्त बसवराज पाटील यांना महायुतीचे उमेदवार असल्यामुळं निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्ष प्रयत्न करणार। रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे असं मी सर्व पत्रकारांना या ठिकाणी जाहीरपणे सांगितोय। असा दिलेला आहे की आठवले साहेबांनी सांगितलं की विधान परिषदेमध्ये जरी आपणाला कुठं जागा दिल्या नसतील, परंतु राज्यपाल नियुक्तीमध्ये जे आमदार होणारे आहेत त्या राज्यपाल नियुक्त आमदारामध्ये रिपाईला आपणाला सहकार्य राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय